if a greater than 0 and z is equal to 1 plus I whole square upon a minus I is equal to under root minus 1, has magnitude of 2 upon under root 5. Okay, then find z bar, that means conjugate of z. It is a given number. Okay, and here given that the magnitude of z, okay, म्हणजे आपल्याला मॅग्निट्यूड दिलेली आहे, म्हणजे या झेड नंबरला आधी सॉल्व करून आपल्याला एक्स प्लस वाय या फॉर्ममध्ये लिहायचे आणि त्याच्यानंतर याची मॅग्निट्यूड दिलेली, मॅग्निट्यूडच्या फॉर्म्युल्यानुसार इक्वेट करा, ए ची व्हॅल्यू काढा आणि ए काय दिलेले ग्रेटर दॅन 0 म्हणजे ए पॉझिटिव्हच असणार. ओके, आणि त्याच्यावरून तुम्हाला मिळणार झेड आणि झेड काढल्याच्या नंतर झेड बार काढायचे. ओके, एक एक स्टेप व्यवस्थित पहा. आता गिव्हन काय दिलेले झेड इज इक्वल टू 1 प्लस आय अपॉन 1 प्लस आय स्क्वेअर अपॉन ए मायनस आय. ओके, आता सुरुवातीला याला सॉल्व करून घेऊ. आता याला सॉल्व केल्याच्या नंतर काय येणार, आधी स्क्वेअर करू, न्यूमरेटरचा इट इज 1 प्लस 2i प्लस आय स्क्वेअर अपॉन ए मायनस आय, हा झाला तुमचा नंबर. ओके, याला इक्वल. आता हे काय मायनस 1 आय स्क्वेअर म्हणजेच काय मायनस 1, म्हणजे हे प्लस 1 आणि हे मायनस 1 कॅन्सल, म्हणजेच राहणार इथं 2i अपॉन ए मायनस आय. ओके, हिअर आता ही झाली तुमची झेडची व्हॅल्यू. ओके, पण झेड इट इज अ डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे परत आपल्याला डिव्हिजन करून घ्यायला लागणार. देअरफॉर झेड इज इक्वल टू इट इज 2i अपॉन ए मायनस आय. ओके, हे झाला तुमचा झेड. आता याचं डिव्हिजन करायचं म्हणजेच काय, डिनॉमिनेटरच्या कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करा. इट इज ए प्लस आय अपॉन ए प्लस आय. ओके, स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. आता स्ट्रेट मल्टिप्लिकेशन काय, इट इज 2i इंटू ए, इट इज 2ai प्लस 2i स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर. कॅल्क्युलेशन केअरफुली पहा. and then it is 2i स्क्वेअर म्हणजे हे -2 होते, -2 पुढे लिहितो, -2 प्लस 2ai अपॉन हे ए स्क्वेअर आणि हे काय होते प्लस 1. ओके, देअरफॉर झेड इज इक्वल टू -2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 प्लस 2a अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 आय. ओके, आता हे झाला तुमचा झेड नंबर, बट हिअर गिवन द मॅग्निट्यूड ऑफ झेड इट इज 2 अपॉन अंडर रूट 5. म्हणजे आपल्याला आता याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. झेड इज इक्वल टू काय, -2 अपॉन ए स्क्वेअर प्लस 1 आणि प्लस 2a ए स्क्वेअर प्लस 1 आय, म्हणजे हा झाला तुमचा कॉम्प्लेक्स नंबर. ओके, आणि गिवन काय दिलेले, गिवन इट इज 2 अपॉन अंडर रूट 5. ओके, मॅग्निट्यूड 2 अपॉन अंडर रूट 5, म्हणजे तुम्हाला या कॉम्प्लेक्स नंबरची मॅग्निट्यूड काढायची. आता मॅग्निट्यूड कशी काढतो आपण, सपोज झेड इज इक्वल टू एक्स प्लस वाय आय किंवा आय वाय, देन मॉड्युलस ऑफ झेड इट इज अंडर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. मग हिअर हा झाला रिअल पार्ट म्हणजे हे एक्स आणि हे वाय, म्हणजे तुम्हाला या नंबरची मॅग्निट्यूड काढायची. ओके, हिअर देअरफॉर सी केअरफुली दिस मॅग्निट्यूड ऑफ झेड is equal to under root of -2 upon a square plus 1 square, it is a real part, plus 2a upon a square plus 1 whole square, it is imaginary part. Okay,
आता तुम्हाला काय दिलेले, मॅग्निट्यूड तर दिलेली, किती आहे मॅग्निट्यूड, इट इज 2 अपॉन अंडर रूट 5. मॅग्निट्यूड इट इज 2 अपॉन अंडर रूट 5. देअरफॉर 2 अपॉन अंडर रूट 5 इज इक्वल टू, आता याचे कॅल्क्युलेशन, ओके, अंडर रूट ऑफ 4 अपॉन a square plus 1 whole square plus 4a square upon a square plus 1 whole square. Then taking squaring on both sides. Therefore, you can write 4 upon 5 is equal to 4 upon a square plus 1 whole square plus 4a square upon a square plus 1 whole square. Okay, आता इकडे डिनोमिनेटर सेम आहे, स्ट्रेट ॲडिशन. 4/5 is equal to 4 plus 4a square upon a square plus 1 whole square. Okay, now न्यूमरेटर मधून 4 कॉमन घ्या. Therefore 4/5 4 into 1 plus a square upon a square plus 1 whole square. See carefully. Here 4 cancel, and here 1 plus a square, and here 1 plus a square whole square. म्हणजे 1 plus a square 1 plus a square हे सुद्धा कॅन्सल होईल. ओके, इट इज 1 plus a square हे कॅन्सल आणि इट इज स्क्वेअर, आणि 4 कॅन्सल, म्हणजेच तुमच्याजवळ काय राहणार आता, देअरफॉर 1/5 इज इक्वल टू 1 अपॉन a square plus 1. ओके, here 4 कॉमन घेतल्यानंतर 1 plus a square, डिनोमिनेटर मधलं 1 plus a square कॅन्सल. नाव then a square plus 1 is equal to 5. A square is equal to 4, and therefore a is equal to plus or minus 2. But given that a is greater than 0, therefore a is equal to 2. Now our complex number it is z is equal to this minus 2 upon a square plus 1 plus 2a a square plus 1 I. हा तुमचा कॉम्प्लेक्स नंबर, म्हणजे ए स्क्वेअरच्या एच्या जागेवर एची किंमत ठेवून द्या, आणि एची व्हॅल्यू काय 2. देअरफॉर z इज इक्वल टू minus 2 upon a square होतं, तर इट इज 4 plus 1 plus 2a, that is 2 into 2 upon 4 plus 1 I. म्हणजे तुमचा z इट इज minus 2 upon 5 plus 4 upon 5I. हे झाला z, but here in the question we ask z bar. Okay, therefore conjugate of this number z bar is equal to minus 2 upon 5 minus 4/5I. That means conjugate of number it is here option A. Okay, here it is option A is the answer.